बीडमध्ये महत्त्वाची बातमी समोर येते। बीडमध्ये मशिदीत स्फोट झालेला आहे। बीडच्या अर्धमसला या गावात ही घटना घडली आहे। जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट झाल्याची माहिती आहे। 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण या क्षणी पाहतोय। बीडमध्ये मशिदीमध्ये स्फोट झालेला आहे। अर्धमसला या ठिकाणी ही दुर्घटना घडली। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी बीड जिल्ह्यातले हे जे अर्धमसला गाव आहे, या गावामध्ये असलेली एक मशीद आहे। त्या मशिदीमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती लोकशाही मराठीच्या हाती आलेली आहे। आणि आज गुढीपाडवा आहे, उद्या रमजान ईद आहे आणि या पार्श्वभूमीवर सगळीकडे कडक बंदोबस्त असताना, त्याचबरोबर मुस्लिम धर्मियांचा हा महत्त्वाचा सण अगदी तोंडावर आलेला असताना मशिदीमध्ये स्फोट झाल्यानं महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे। एक अतिशय गंभीर घटना म्हणावी लागेल। गेल्या अनेक वर्षांपासून स्फोट किंवा या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या कुठेतरी थोड्या थांबलेल्या आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये घडताना संदीप मुद्दा लक्षात येतोय। संदीप, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय बीडमध्ये मशिदीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर येते। बीडच्या अर्धमसला गावात ही घटना घडलेली आहे। 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत। जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट झाल्याची माहिती आता समोर येते। याविषयी अपडेट आपण आपल्या प्रतिनिधीकडून पुन्हा एकदा घेणार आहोत। बीडच्या अर्धमसला गावात ही घटना घडलेली आहे। रमजानचा पवित्र महिना सुरू आहे। उद्या ईदचा उत्साह सुद्धा राज्यभर पाहायला मिळेल। मुस्लिम बांधवांच्या वतीनं रमजानचा पवित्र सण सध्या साजरा होतोय। पवित्र महिना सुरू आहे। अशातच बीडमध्ये ही दुर्घटना घडली आहे। बीडमधल्या मशिदीत स्फोट झाल्याची ही बातमी समोर येते। अर्धमसला गावात ही घटना घडलेली आहे। चोख बंदोबस्त असताना ही घटना कशी घडली असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ठिकठिकाणी राज्यभरामध्ये सध्या सण उत्सवाचे वारे आहेत। आज गुढीपाडव्याचा सण आहे, तर उद्या मुस्लिम बांधवांचा रमजानची ईद ही संपन्न होणार आहे। रमजानच्या ईद निमित्तानं उत्साह पाहायला मिळेल। रमजानचा पवित्र महिना सुरू असताना राज्यभरात सध्या बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे। असं असताना बीडमध्ये ही घटना घडली कशी हा सवाल आता यातून उपस्थित होतोय। 2 संशयितांना पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी आता ताब्यातही घेतलेला आहे। बीडमध्ये मशिदीत स्फोट झाल्याची घटना ही समोर येते। बंदोबस्तात देखील आता वाढ करण्यात आलेली आहे। 2 संशयितांना या प्रकरणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। तर हा सगळा परिसर हा आता सील करण्यात आलेला आहे, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। या सगळ्या परिसरामध्ये या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती येते। तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया सुद्धा आता समोर येताना दिसते। या घटनेप्रकरणी ऐकूया आपण। काय सांगा? घटना रात्री आमच्या लक्षात आली होती। सकाळी 4 वाजता गावाच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता। तलवाडा पोलिसांनी इमिडिएटली 20 मिनिटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन 1 तास ॲडिशनल एसपी, आमचे BDTS टीम, आमचे RCP QRT सगळेजण पोहोचले होते। घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचले होते आणि सकाळी 6 वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते। फिर्याद जशी आहे तो फिर्यादीला बोलून आपण फिर्याद सुद्धा घेतलेली आहे। त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे। 2 आरोपी आमच्या ताब्यात आहे। FIR दाखल झालेली आहे
ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी मीटिंग सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो. तो त्यामुळे ॲज ए SP बीड म्हणून सगळ्या लोकांना हीच रिक्वेस्ट आहे, तुम्ही शांतता ठेवा. पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही 100% त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार. सध्या चतुर्मासमध्ये गुढीपाडव्याचं आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आहे आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई? डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो, पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन 2-3 तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली, आरोपीला पकडले. तो आम्ही आमचं काम 100% यामध्ये करणार आहे. सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा. एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग असला पाहिजे. आपण सगळे लोक आपला जे 2 फेस्टिवल आहे आजचा उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनताला आव्हान आहे. धन्यवाद. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून. हरिदास, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी सांगता येईल की बीडच्या गेवरा तालुक्यातील अर्धा मसला गावामध्ये मस्जिदमध्ये जिलेटिनचा स्फोट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते. या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील पोहोचलेलं आहे, त्यातील काही आरोपी देखील एक पकडलेला आहे आणि विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी देखील या ठिकाणी प्रशासन जे आहे ते पोलीस प्रशासन रवाना केलं आहे की हा नेमका जो प्रकार आहे नेमकं कशातून घडला, अजून ह्यातील जी माहिती आहे ती अजून समोर आली नाही. नेमकं का केलं गेलं हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. एकीकडे उद्या रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होते. आज 9 वर्ष गुढीपाडवा देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा या ठिकाणी महाराष्ट्रात होत असताना हा धक्कादायक प्रकार करणं कितपत योग्य आहे हे हरिदास, चोख बंदोबस्त असताना अशा घटना कशा घडतात हा मुद्दा यातून उपस्थित केला जातोय. पवित्र रमजानचा महिना हा सुरू आहे, बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी आणि ही घटना घडलेली आहे. या प्रकरणी 2 संशयितांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून आता या सगळ्या स्थितीवर कशा पद्धतीनं लक्ष ठेवण्यात येत आहे? नक्कीच हे जे आहे ते गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील ही जी घटना आहे ती ही घडलेली आहे. हे 2 आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत. मात्र पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं की ही जी आहे ते अत्यंत निंदनीय घटना आहे आणि चुकीच्या पद्धतीनं नेमकं का केलं गेलं याचा तपास आता हे 2 आरोपीकडून केला जाणार आहे. कुणी त्यांना सांगितलं होतं का की हे करा म्हणून? नेमकं ह्याच रमजान ईदच्या पार्श्वभूमी आणि पाडव्याच्या पार्श्वभूमी हा जे नेमकं का केलं जातंय हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. समाजामधून त्याची प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते. मात्र पोलीस अधीक्षक यांनी सर्वांना शांततेचं आव्हान या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. लाईव्ह अगदी आता एक अशीही माहिती समोर येते, पूर्व वैमनस्यातून अज्ञातांकडून ही घटना घडली असल्याचं कळतंय. या सगळ्याविषयी काही संकेत मिळतात का, काही माहिती मिळतेय का? नक्कीच काय असतं, ग्रामीण भागामध्ये एकमेकाची जी जमीन असेल ती एकमेकाच्या शेजारी असतात किंवा काही जे जुने वाद असतात ते जुने वाद या ठिकाणी उकरून काढले जातात का असा देखील प्रश्न आहे. आणि हरिदास, मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. शांतता राखण्याचं बीड पोलिसांकडून आता आवाहन करण्यात येत आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता तगडा बंदोबस्त सुद्धा बीड परिसरात आता वाढवण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.